मित्रांनो, आपण आहोत घोडपाण्याची नळ आणि रिठ्याची दार ह्या ट्रेकला. रिठ्याच्या दारने आपण चढतोय आणि हे चढत असताना आपल्याला मध्ये कुठंच पाणी मिळत नव्हतं आणि खालून चालत होतो. आता हे थोडंसंच पाणी आहे, खूप थोडं पाणी आहे, पण खालून चालत असताना मला हा जो रिफ्लेक्ट होणारा जो प्रकाश आहे, परावर्तित होणारा प्रकाश, तो दिसला लांबून आणि त्याच्यावरून मला समजलं की इथं पाणी आहे. आणि आता हे जे पाणी आहे थोडंसंच आहे, पण आता आम्ही जे चौघं मित्र आहोत त्या चौघा मित्रांना पुरेल एवढं पाणी आपण याच्यातून काढणार आहोत. मित्रवर तेजस आता हे पाणी घेईल आणि आपण ते बाटल्यांमध्ये भरून घेऊयात. आणि ट्रेकला आल्यानंतर हे जे दगडातलं थंडगार पाणी असतं हे मिळाल्याशिवाय ट्रेक पूर्ण होत नाही. आणि आजचा ट्रेक याने पूर्ण होतो आहे. तर मित्रांनो बघा, हे तर उंबराचं झाड आहे आणि हा परावर्तित होणारा प्रकाश आणि हे पाणी थोडंसंच आहे. पावसाळ्यात जास्त असेल इथं, कदाचित प्राणी पण पाणी पित असतील ते जंगली. पण आता आपण थोडंसं वरचं क्लीन करून घेऊया. आपण एक छोटी बाटली बुडवलेली आहे.